केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा केली आहे। डॉक्टर आणि अभियंते पाकिस्तान का सोडत आहेत? पुण्यातील पाणी समस्येवर मोठा निर्णय घेतलाय। पॅन आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आहे। 2026 मध्ये राज्यसभेचा चेहरा मोहरा बदलेल। क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली आहे। किच्चा सुदीपने कॅमिओ संस्कृतीवर राग व्यक्त केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 28 डिसेंबर वार रविवार। तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्रीय मोटार वाहन नियमांची। सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा करत जुन्या आणि व्यावसायिक वाहनांचे फिटनेस चाचणी शुल्क भरमसाठ वाढवलंय। काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट 10 पटींनी वाढलंय। वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची 15 वर्षांची मर्यादा आता 10 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे। 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क 10 पटीपर्यंत वाढवण्यात आलंय। जुनी आणि प्रदूषणकारी वाहने रस्त्यांवरून कमी करणे हा यामागील उद्देश आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या जुन्या वाहनांची तात्काळ फिटनेस चाचणी करून शुल्क भरावे, अन्यथा मोठ्या भुर्दंडाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क 10 पटींपर्यंत वाढवण्यात आलंय। नव्या तरतुदींनुसार बेकायदा वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क 100 रुपये निश्चित केलंय। दुचाकींसाठी हे शुल्क 2000 रुपये, 3 चाकींसाठी 5000 रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण शुल्क 10,000 रुपये असेल। याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी 20,000 रुपये आणि आयात केलेल्या 4 चाकी वाहनांसाठी 80,000 रुपये आकारले जातील। इतर श्रेणीतील वाहनांसाठी हे शुल्क 12,000 असेल असे सांगण्यात आले। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची। पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या प्रतिभावंतांच्या स्थलांतराचा अनुभव घेतोय। ढासळणारी अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता आणि अनिश्चित भविष्यामुळे देशातील सुशिक्षित आणि कुशल व्यावसायिकांना देश सोडावा लागलाय। गेल्या 2 वर्षात हजारो डॉक्टर, अभियंते आणि लेखापाल पाकिस्तान सोडून गेलेत। या आकडेवारीच्या उदयानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की जेव्हा देशात नोकऱ्या, संशोधन आणि सुरक्षिततेचा अभाव असतो तेव्हा प्रतिभावंतांचे पलायन स्वाभाविक असते। पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ इमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटच्या ताज्या अहवालानुसार गेल्या 2 वर्षात अंदाजे 5,000 डॉक्टर, 11,000 अभियंते आणि 13,000 अकाउंटंट देश सोडून गेलेत। या आकडेवारीमुळे सरकारवर व्यापक टीका झाली आहे। विशेषतः काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी परदेशात होणाऱ्या या स्थलांतराचं वर्णन ब्रेन गेन म्हणून केलं होतं, ब्रेन ड्रेन नाही। हे स्थलांतर आता केवळ मजूर किंवा कमी पगाराच्या नोकऱ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। अहवाल असं दर्शवतात की मोठ्या संख्येने पांढरे व्यावसायिक देखील पाकिस्तान सोडतायत। आरोग्य क्षेत्रावर याचा विशेष परिणाम झालाय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुण्याच्या पाणी पुरवठ्याची। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येचं निराकरण करण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। पुणे शहराच्या पश्चिम भागात सूस आणि म्हाळुंगे आणि आसपासच्या परिसरांना मुळशी धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता मिळाली आहे। या निर्णयामुळे वेगाने विकसित होणाऱ्या पश्चिम भागाला मोठा दिलासा मिळेल। पुणे शहरातील वाढती लोकसंख्या तसंच सूस आणि म्हाळुंगे भागातील पाणी पुरवठ्याची मागणी वाढतीये। भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी संकटाला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाय आवश्यक होते। यापूर्वी भामा आसखेड धरणातून पुण्याच्या उत्तरेकडील भागात पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पॉडकास्टची चौथी बातमी आहे पॅन आधारची। तुम्ही तुमचा पॅन आधारशी जोडला आहे का? सरकारी नियमांनुसार आता सर्व नागरिकांसाठी तुमचा पॅन आधारशी जोडणं अनिवार्य आहे। केंद्र सरकारने एक नवीन निर्देश जारी केला आहे, ज्यामध्ये
काही श्रेणीतील पॅन धारकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांचं पॅन आधारशी जोडणं आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण झाली नाही तर 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होईल. निष्क्रिय पॅन आयकर रिटर्न भरणं, परतावा प्राप्त करणं आणि इतर अनेक बँकिंग आणि गुंतवणूक संबंधित कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतो. पॉडकास्टची 5वी बातमी आहे राज्यसभेची. 2026 मध्ये राज्यसभेच्या सुमारे 73 जागा रिकाम्या होतील. नवीन वर्षात या सर्व जागा भरण्यासाठी नवीन खासदार निवडले जातील. एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 मध्ये या जागा रिकाम्या होतील. या क्रमाने बिहारमधून 5 आणि उत्तर प्रदेशमधून 10 राज्यसभेच्या जागा रिकाम्या होतील. याशिवाय महाराष्ट्रातील 7, गुजरातमधील 4, राजस्थानमधील 3, झारखंडमधील 2, आंध्र प्रदेशातील 4, तेलंगणातील 2, पश्चिम बंगालमधील 5, तामिळनाडूमधील 6, हरियाणातील 2, छत्तीसगडमधील 2, ओडिशातील 4, आसाममधील 3 आणि ईशान्येकडील 3 राज्यांमधील 4 जागा रिक्त होतील. यामुळे अनेक प्रमुख नेत्यांचा कार्यकाळही संपेल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. यंदाच्या ॲशेस मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना 2 दिवसातच संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या भीतीमुळे त्यांचे कार्यकारी अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांनी आपली झोप उडाल्याची कबुली दिली. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला होता. तोही पहिल्या 2 दिवसांतच संपला. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एकूण 50 लाख ऑस्ट्रेलियन आणि 3.3 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं होतं. आता मेलबर्न येथील सामनाही 2 दिवसात संपल्यामुळे नुकसानीची ही रक्कम तेवढीच असू शकेल असं सांगण्यात येत आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता किच्चा सुदीपची. एका मुलाखतीदरम्यान प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता किच्चा सुदीपने दक्षिण भारतीय आणि इतर चित्रपट उद्योगांमधील सहकार्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितलं की दक्षिण भारतीय कलाकार इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये कॅमिओ आणि छोट्या भूमिका करतायत, परंतु त्या बदल्यात इतर उद्योगांमधील कलाकार दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास पुढे येत नाहीत. आम्ही इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये कॅमिओ करत आहोत, पण लोकांना आमच्या चित्रपटात येऊन अभिनय करण्यात रस नाही. मी वैयक्तिकरित्या काही कलाकारांना विनंती केली आहे, पण गोष्टी पुढे सरकलेल्या नाहीत. हे सहकार्य परस्पर असलं पाहिजे, पण सध्या ते घडताना दिसत नाहीये असं तो म्हणालाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.